डोनरची सर्जरी ही 2 प्रकारे होते. ओपन होते, लॅप्रोस्कोपिक, रोबोटिक अशा प्रकारे आता सध्या तरी आपण भारतामध्ये करतो. डोनर 4 ते 5 दिवस हॉस्पिटलमध्ये राहतात आणि त्याच्यानंतर 1 महिना रेस्ट असते. 3 महिन्यामध्ये पूर्ण लिव्हर रिकवर होतं. 1 महिन्यानंतर ते बाकीचं जे रूटीन लाईफ आहे ते रिझ्यूम करू शकतात एक्सेप्ट हेवी वेट लिफ्टिंग किंवा लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल वगैरे म्हणजे कुठल्याही ऑपरेशन नंतर ॲडवाईस केला जातो तसं आपण नॉर्मल. करतो. हो. 3 महिन्यानंतर एकच फक्त LFT आणि सोनोग्राफी करून आपण सगळं व्यवस्थित आहे का नाही ते बघतो. नंतर तो पेशंट म्हणून आपण कधीच ट्रीट करत नाही. म्हणजे डोनर हा पेशंट नसतोच, म्हणजे हो. पेशंट म्हणून ट्रीट केलाच नाही पाहिजे. खूप कमी औषधं असतात 1-2 आठवड्यापर्यंत, त्याच्यानंतर कोणती औषधं पण नसतात. आणि दुसरा प्रकार असतो कॅडॅव्हरिक लिव्हर ट्रान्सप्लांट, की जे मेंदू मृत लोक हो. असतात की जे स्वतःहून डोनेट करतात. हो. आणि त्यांच्या जे ऑर्गन्समधून जे आपल्याला लिव्हर मिळतं त्याला आपण कॅडॅव्हरिक लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा ब्रेन डेड मधून जे लिव्हर ट्रान्सप्लांट होतं असं म्हणू शकतो. आणि त्याचा अवेअरनेस दिवसेंदिवस वाढत चालला आहे.